नमस्कार नाशिककर, मी आहे पूजा आणि स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्लॉगमध्ये. तर आजचा व्लॉग असणार आहे अधिक मास स्पेशल व्लॉग. तर आम्हा दोघी बहिणींनाही सहपती आमच्या माहेरून आमंत्रण होतं धोंडे जेवणाचं. तर त्याचीच काहीशी खरेदी करण्यासाठी आम्ही दोघी आलो होतो बाहेर. तर काही कपड्यांची खरेदी, काही जावयाला दिले जाणाऱ्या वाणाची खरेदी आणि अशी बरीचशी किरकोळ कारकोळ खरेदी करून थंडगार ताक आम्ही गेलो घरी. कारण आज होता जागतिक वाढदिवस दिन. तर पप्पांची खरी जन्मतारीख आम्हाला माहीत नसल्या कारणाने आम्हीही त्यांचा वाढदिवस हा 1 जूनला साजरा करत असतो. तर हा होता पहिला दिवस. दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी राजेंना आणि मला पाठवलं तर आंबे आणायला. इथे झोप बघा किती आली होती, पण व्लॉग म्हटल्यानंतर लगेच एक छानशी स्माईल आणि 2 बोटं यांच्या वरती होतात बरं का. मग आम्ही इथे आंबे घ्यायला आलो होतो. तर तसंच म्हटलं स्वतःच्या पोटापाण्याचा विचार करू, कारण आज पुरणपोळीचं जेवण असल्यामुळे आमचा नाश्त्याचा विचार कोणी केलाच नाही. म्हणून इथे आंब्यांची खरेदी केली, नाश्ता केला आणि थेट घरी गेलो. घरी गेल्यानंतर ताईसाहेब तयारीतच होत्या. त्यांनी मस्त फटाफट आंब्यांचा फ्रेश असा रस बनवला. रस बनवून झाल्यानंतर आम्ही लगेचच धोंडे बनवायला घेतले. धोंडे बनवत असतानाच राजांच्या लक्षात आलं की माऊ, तू तर हॅलो गाईज असं बोललीच नाही. तर ही कंप्लेंट आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये नक्की दुरुस्त करूयात बरं का. इकडे रांगोळी उद्ध्वस्त करण्याचं काम चालू होतं आणि एकीकडे रांगोळी काढण्याचं काम चालू होतं. तर आमच्या धोंडे जेवणाची बरीचशी तयारी ही आम्ही स्वतःच केली. त्यानंतर अशी एक फॉर्मल एंट्री आमच्या पतिदेवांसोबत आम्ही मारली. त्यानंतर आमचं खूप छान असं स्वागत मम्मी पप्पांनी केलं. आम्हाला हवा तो मानपान दिला, आमच्या नवऱ्यांनाही हवा तो मानपान त्यांनी दिला. आमच्या नवऱ्यांना कुठल्याही प्रकारची सोन्या चांदीची काहीही अपेक्षा नाही आहे, कारण त्यांना आमच्यासारख्या बायका मिळाल्या. त्यामुळे जे काही सोनं चांदी करायची होती ते आमच्या आईवडिलांनी आम्हालाच केली. आणि असं आम्ही जेवणावर ताव मारून जे ते ज्याच्या त्याच्या घरी निघाले. आणि असा होता आमच्या धोंडे जेवणाचा